करिअरमध्ये मला काय करायचं आहे, माझ्या आवडीनिवडी अशा आहेत किंवा मी आत्ता 10वी पास झालो आहे, 12वी नंतर काय करायचं आहे, आत्तापासून तयारी करावी का, लाखो प्रश्न आहेत. काय काय सांगाल त्याबद्दल? आता आपल्याकडे खूप टूल्स आहेत ज्याच्यातनं आपल्याला कळतं की हो. नवीन प्रोफेशन्स कोणते आहेत, नवीन करिअर पाथ कोणते आहेत, हे शोधून काढण्याचं कामच ती टेस्ट करते. किंवा करिअर ॲनालिस्ट तुम्हाला मदत करतो की तुम्ही काय कोर्स केला पाहिजे आणि काय कोर्स करून तुम्ही हे करिअर करू शकतात. हुशार आणि ढ ही संकल्पना कशी आहे? ही खरं तर संकल्पनाच नाही आहे. प्रत्येक माणूस हा काहीतरी युनिक क्वालिटीज घेऊन जन्माला आलेला आहे. कारण त्याच्यामध्ये ज्या क्वालिटीज आहेत त्या कदाचित दुसऱ्या मुलामध्ये त्या नाही आहेत. बरोबर. सो कॅटेगरायझेशन आपल्याकडे टॅलेंट हे कॅटेगरायझेशन जे केलं जातं ते फक्त मार्कशीटच्या बेसवरच केलं जातं. दॅट इज टोटली रॉंग. सो प्रत्येकाच्या क्वालिटीज वेगळ्या आहेत. प्रत्येक वेळेस मार्कच कमी पडतात असं नाही आहे. आयुष्यात अनेक गोष्टींमध्ये प्रॉब्लेम येऊ अनेक challenges येऊ शकतात. शकतात. हो. मग प्लॅन ए नाही सक्सेसफुल झाला तर तुमचा प्लॅन बी रेडी पाहिजे. पण बऱ्याच पालकांकडे आणि स्टुडंटकडे प्लॅन बी सुद्धा रेडी नसतो आणि मग मुलं डिप्रेशनमध्ये जातात. आई वडिलांचा चॉईस हा मुलींचा चॉईस कधीच असू शकत नाही की मला हे आयुष्यात करता आलं नाही म्हणून तू कर. सो बघ, हा अतिशय मला वाटतं महत्वाचा मुद्दा आहे. आपण जेव्हा एखादा सर्व्हिस किंवा जॉब करतो ती साधारण 40 ते 45 वर्षांसाठी करतो. हो. मला जे आवडीचं काम आहे, मला ज्याच्यात सॅटिस्फॅक्शन मिळेल ते मी करायचं का दुसऱ्यांना आनंद मिळेल म्हणून मी करायचं, हे कुठेतरी ठरवलं गेलं पाहिजे. तर अशा कोणत्या नेमक्या टेस्ट आहेत आणि त्यातून कसा निकाल आपल्याला कळतो? सायकोमेट्रिक टेस्ट किंवा आपण EQ IQ किंवा करिअर ॲप्टिट्यूड टेस्ट याला म्हणतात. ही मुळात 1 तासाची टेस्ट असते आणि या टेस्टमध्ये आम्ही वेगवेगळ्या स्किल्सवर प्रश्न विचारतो आणि त्या टेस्टवरून मग रिपोर्ट निघतात. त्याच्यात मग तुम्ही हे करिअर करू शकतात की नाही त्याला म्हणतात करिअर सुटॅबिलिटी मीटर रिपोर्ट. करिअर मोटिवेटर्स ते सुद्धा सांगा, त्याचा अर्थ काय? करिअर मोटिवेटर म्हणजे ज्या गोष्टींमध्ये मला काम केल्यावर एक एनर्जी मिळते, आनंद मिळतो, सॅटिस्फॅक्शन मिळतं आणि ते काम करताना मला थकायला होत नाही, त्याला म्हणतात करिअर मोटिवेटर्स. मला काय मोटिव्ह करतंय, मला कुठे पॅशन आहे माझं हे शोधण्याचं काम ते करिअर मोटिवेटर्स करतं. नमस्कार, मी अमित कत्री. न्यूज 18 मराठीच्या या विशेष पॉडकास्टमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. मंडळी, मार्च, एप्रिल, मे असे महिने जेव्हा येतात ना, तेव्हा घरोघरी एक चर्चा चालते आणि ती चर्चा असते की पुढे काय करायचं. परीक्षा सुरू असतात किंवा झालेल्या असतात, निकाल लागणार आहेत, तर हा मधला काळ आहे तो अतिशय महत्त्वाचा आणि ह्याचमध्ये ठरतं आपलं भविष्य. पुढे करायचं आहे काय, कशा पद्धतीचे मार्ग असतील, तिथपर्यंत पोहोचायचं आहे कसं आणि अख्ख्या आयुष्याला कलाटणी नेमकी याने कशी मिळणार आहे, अनेक महत्त्वाचे प्रश्न आपल्याला पडलेले असतात आणि ह्यावरती आपल्याला मार्गदर्शन कोण करणार, आपल्याला माहिती कोण देणार, लाखो प्रश्न आपल्या मनात असतात. मंडळी, काळजी करण्याचं कारण नाही, कारण आज आपल्यासोबत विशाखा बाग आहेत, ज्या प्रसिद्ध करिअर काउन्सिलर आहेत आणि त्या स्वतः सर्टिफाईड करिअर ॲनालिस्ट देखील आहेत. मॅडम, तुमचं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. सगळ्यांच्या मनात प्रश्न आहेत की करिअरमधला मार्ग निवडायचा आहे कसा किंवा कुठले कुठले माझ्यासमोर मार्ग आहेत. या सगळ्या गोष्टीला सुरुवात कशी करायची की मी करिअरमध्ये मला काय करायचं आहे, माझ्या आवडीनिवडी अशा आहेत किंवा मी आत्ता 10वी पास झालो आहे, 12वी नंतर काय करायचं आहे, आत्तापासून तयारी करावी का, लाखो प्रश्न आहेत. काय काय सांगाल त्याबद्दल? प्रथमतः धन्यवाद, तुम्ही इथे बोलवलं आणि या खूपच ज्वलंत, माझ्यासाठी हा आत्ताच्या निदान या घडीला तरी हा ज्वलंत प्रश्न असा वाटतो. मुळात आम्ही करिअर ॲनालिस्ट असल्यामुळे आम्हाला तर वाटतोच, पण त्याचबरोबर पॅरेंट्स आणि स्टुडंट्सला सुद्धा हा वाटत असावा, कारण ज्वलंत प्रश्न. कारण जसं तुम्ही म्हटलं, एप्रिल, मे, जून आणि परीक्षा संपत आलेल्या आहेत, काही बोर्ड्सच्या परीक्षा संपलेल्या आहेत आणि काहींना आता वेध लागलेले आहेत. खरं तर ज्वलंत प्रश्न आपल्याबरोबरच, जसं पॅरेंट्स स्टुडंट्सबरोबर अनेक जे क्लासेस असतात, ज्यांना घाई असते की आता 10वी झाल्यानंतर मुलांनी आपल्याकडे यावं. अर्थात माझा रोख तुम्हाला कळला असेल की कोणते क्लासेस मागे लागलेले असतात. त्याच्यामुळे सगळ्यांवरच खूप प्रेशर असतं. कारण माझ्याकडे असे बरेच फोन येतात की आम्हाला ॲडमिशन घ्यायची आहे, क्लासेसमधून फोन येत आहेत आणि त्याच्यामुळे आम्हाला आता लवकर डिसिजन घ्यायचा आहे. सो हा सगळ्यांसाठीच ज्वलंत प्रश्न असतो. पण तुम्ही जसं विचारलं की कुठून सुरुवात केली पाहिजे, तर हा खूप सब्जेक्टिव्ह क्वेश्चन झाला. कारण प्रत्येक घरातलं वातावरण वेगळं असतं, प्रत्येक गावातलं वातावरण वेगळं असतं, प्रत्येक घरातले आईवडिलांचं एज्युकेशन, त्यांचं बॅकग्राऊंड आणि त्याचबरोबर आईवडीलसुद्धा किती प्रोॲक्टिव्ह आहेत हे खूप महत्त्वाचं असतं. कारण याची सुरुवात आमच्या ह्याच्यानुसार म्हटलं तर तुम्ही 10वी-12वीपासूनच होते असं नाही. काही प्रोॲक्टिव्ह पॅरेंट्स जे असतात की जे मुलांना खूप लहानपणीच त्यांच्यातलं एक टॅलेंट काय आहे, स्किल काय आहे हे ओळखतात.
आणि तेव्हापासून खरं तर सुरुवात होते. त्याला आमच्या भाषेत आम्ही मल्टिपल इंटेलिजन्स टेस्ट असं म्हणतो किंवा ओके. मल्टिपल इंटेलिजन्स त्याला म्हणतात, की मुलामध्ये काय सुप्त कलागुण आहेत ते पहिल्यांदा खरं तर आईवडिलांना कळतात, आईला जास्त कळतात आणि त्याच्यानंतर जे इमिजिएट म्हणजे टीचर, कारण मुलगा किंवा मुलगी जास्त वेळ शाळेत असतात. तर खरं तर सुरुवात माझ्या मते मुलगा 5वी-6वीत असल्यापासूनच होते. बरं. काही पालकांना तेव्हाच लक्षात येतं, की माझ्या मुलामध्ये काहीतरी आपण बऱ्याच वेळेला हो, हो. न्यूजमध्ये सुद्धा बघतो बघा, की 5-6 वर्षाच्या मुलाने खूप घडाघडा हे म्हणून दाखवलं किंवा त्याची मेमरी खूप चांगली आहे किंवा एन नंबर ऑफ गोष्टीमध्ये तो खूप चांगला आहे. सो ह्याला प्रोएक्टिव्ह पॅरेंट म्हणतात. तर खरं तर सुरुवात तिथूनच होते. पण जनरल टर्ममध्ये आपण असं म्हणू शकतो, की 10वी-12वी नंतर बऱ्याच ठिकाणी अवेअरनेस वाढतो आणि मग काय करायचं ते होतं. सो हा सब्जेक्टिव्ह प्रश्न आहे. कोणामध्ये हे खूप आधी ठरलेलं असतं. बरं. कारण प्रोएक्टिव्ह पॅरेंट्स जसं आपण म्हणतो, की एक गुरु महत्त्वाचा आहे किंवा एक दिशादर्शक महत्त्वाचं आहे. तर ते कोण असतात मग? तेव्हा घरातलेच असतात. आणि मग ते त्या मुलाच्या सुप्त कलागुणांना वाव दिल्यानंतर मग तेव्हा त्याचं करिअर खरं तर मग त्याला ते कळतं, की आपण बरोबर. काय कशात करिअर केलं पाहिजे. आणि ज्यांच्या घरी हे नाही होत अनावधानाने कुठल्या वेगवेगळ्या कारणांनी, मग तेव्हा ती मुलं 10वी-12वी नंतर, की आता मी काय करायचं हा विचार ते करायला सुरुवात करतात. आणि मग त्यांच्यासमोरचे प्रश्न असतात, की मी म्हणजे जनरल टर्ममध्ये आपण जर का बोलायला गेलो तर आर्ट्स घ्यायचं, कॉमर्स घ्यायचं का सायन्स घ्यायचं हा पहिला प्रश्न असतो. आणि मग त्याच्यानंतर मी पुढे काय करायचं हा पुढचा प्रश्न असतो, की बरोबर. मी ग्रॅज्युएशन म्हणजे कशात तयारी करायचं. आहे ती अगदीच म्हणजे 10वीत आलोय आणि पुढे काय करायचं नाही. आपल्याला 5वी पासून ठरवावं लागेल, की काय आपल्याला करायचंय. हां, ठरवावं लागेल असं म्हणण्यापेक्षा आपल्यामध्ये काय कलागुण आहेत, हे ओळखता आलं पाहिजे. हे त्या स्टुडंटबरोबर, पाल्याबरोबर, आई-वडिलांना किंवा जे कोणी इमिजिएट घरचे आहेत त्यांना ओळखता आलं पाहिजे, फॅमिली मेंबर्सला. आणि माझ्या मते काय चांगलं, मला काय आवडतं, माझा कम्फर्ट झोन काय आहे, याच्यापेक्षा सुद्धा मला काय आवडत नाही, याचा स्वॉट ॲनालिसिस करणं खूप महत्त्वाचं आहे. स्वॉट ॲनालिसिस हा फक्त काही कॅपिटलिस्ट लोकांनीच केला पाहिजे, बरोबर. ऑर्गनायझेशन्समध्येच केला पाहिजे, एम-एन-सीजमध्ये केला पाहिजे असं काही नाही आहे. आपण आपल्या आयुष्याचा, स्टुडंटने त्यांच्या आयुष्याचा, हो, मुलांचा, हो. करिअरचा हा स्वॉट ॲनालिसिस कोणीही करू तुम्ही शकतं. आवडीनिवडीचं बोललात. त्या संदर्भातच खरं तर एक प्रश्न असा होता, की मिळणारे मार्क्स आहेत, क्षमता आहे आणि आवड-निवड आहे. तिन्ही गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. या तिन्ही गोष्टींची सांगड कशी घालायची? महत्त्वाचा मुद्दा आता असा आहे, की आपण जसं मी तुम्हाला सांगितलं, की आवडी-निवडी, क्षमता आणि आपल्याकडे काय बघितलं जातं, जनरल टर्ममध्ये आपण बोलायला गेलो तर, की 10वी-12वी नंतर आपण महाराष्ट्रात बघूयात किंवा ओव्हरऑल भारतामध्ये आपण बघूयात, की आपल्याकडे एक ढोबळ मानाने कॅटेगरायझेशन केलं जातं आणि त्या कॅटेगरायझेशनमध्ये असं आपणहूनच ठरवलं जातं. पॅरेंट्स ठरवतात किंवा प्रेशर देणारे क्लासेस ठरवतात. मग ते क्लासेस कोणते आहेत आपल्या सगळ्यांना माहिती आहे. प्रत्येक गावोगावी ते क्लासेस असतात. तर साधारण 75% पुढे मिळाले म्हणजे हा हुशार आहे आणि याला फक्त सायन्सच आवडेल आणि हा सायन्सच करू शकतो. मग 75 ते 50मध्ये आला किंवा 60पर्यंत आला तर तो कॉमर्स करू शकतो आणि त्याच्या खालती आला तर तो आर्ट्स करू शकतो. असं बेसिकली कॅटेगरायझेशन आपण बरोबर. आपलंच केलेलं आहे. हे खरं तर हे कॅटेगरायझेशन करियर कोणताही काउन्सिलरच्या सायंटिफिक बेस. दृष्टीने हुशार आणि ढ ही संकल्पना कशी आहे? ते तेच सुद्धा सांगते सांगा. मी. हुशार आणि ढ अशी ही संकल्पना म्हणण्यापेक्षा ही खरं तर संकल्पनाच नाही आहे, हुशार आणि ढ. बरं. प्रत्येक कॅरेक्टर, प्रत्येक पर्सन, प्रत्येक माणूस हा काहीतरी युनिक क्वालिटीज घेऊन जन्माला आलेला आहे. तो एकदाच जन्माला येतो. त्याला माहीत नाही आहे त्याचं पुढचं आयुष्य काय असणार आहे. सो आम्ही कोणत्याच मुलाला असं म्हणत नाही, की कारण त्याच्यामध्ये ज्या क्वालिटीज आहेत, त्या कदाचित दुसऱ्या मुलामध्ये त्या नाही आहेत. बरोबर. सो कॅटेगरायझेशन आपल्याकडे टॅलेंट हे कॅटेगरायझेशन जे केलं जातं ते फक्त मार्कशीटच्या बेसवरच केलं जातं. दॅट इज टोटली रॉंग. टॅलेंट कशातही असू शकतं ना. एखाद्या माणसाचं टॅलेंट बोलण्यामध्ये असू शकतं, एखाद्या माणसाचं टॅलेंट कलाकृतीमध्ये असू शकतं, एखाद्या माणसाचं टॅलेंट त्याचा किती कॉन्फिडन्स आहे. आपण बऱ्याच मूव्हीज बघतो की म्हणजे मध्ये मी एक मूवी बघितली ज्याच्यावर तो माणूस काही न गिअर्स लावता एकटा अनेक मोठ्या हाय राईज बिल्डिंगवर चढून जातो. सो धिस इज व्हेरी मच युनिक टॅलेंट. मग एखाद्या मुलांना 90% 95% का मार्क मिळेना सायन्समध्ये किंवा नीटमध्ये किंवा JEE मध्ये किंवा 12वीला.
पण तो मुलगा हाय राईज बिल्डिंग चढून जाणार नाही आहे. बरोबर. बरोबर आहे? किंवा तो खूप सुंदर डान्स करून कुठले डान्सच्या ज्या कॉम्पिटिशन आहेत त्याच्यात येणार नाही आहे. किंवा तो एखादा चांगला पॉलिटिकल लीडर होणार नाही आहे. सो प्रत्येकाच्या क्वालिटीज वेगळ्या आहेत. सो आपल्याकडे टॅलेंट म्हटलं की मार्कशीट येते पहिल्यांदा डोळ्यासमोर. ते मला वाटतं कुठेतरी पुसलं गेलं पाहिजे, कारण याच्यामुळे खूप मुलांचं टॅलेंट हे फक्त मार्कात अडकून राहतं बरं. आणि मग त्याचे रिपरकेशन्स खूप वाईट असतात पुढच्या भविष्यासाठी. सो असं काहीच नाही आहे की हुशार ही फक्त मार्कशीटवरच अवलंबून असते. सो प्रत्येकाचा इंटरेस्ट, प्रत्येकाचं टॅलेंट आणि प्रत्येकाची पर्सनॅलिटी ही खूप वेगळी असते आणि त्याच्यानुसार खरं तर करिअर ॲनालिस्टचं हे काम आहे की त्याच्यानुसार त्यांनी गाईड केलं पाहिजे पाल्यांना, स्टुडंट्सला, की तुम्ही काय भविष्यात करू शकताय हे त्यांना सांगण्याचं काम मुख्यतः करिअर ॲनालिस्टचं आहे. बरं. आपले काही पारंपरिक करिअरचे मार्ग ठरलेले आहेत, की मला इंजिनिअरिंगलाच जायचं आहे. मग त्या कारणं त्याला बरीच असू शकतात. माझा मित्र गेला आहे, माझा भाऊ त्याने ते शिक्षण घेतलेलं आहे आणि आपले काही गोष्टी सेट असतात किंवा इतकंच करायचं आहे, मला हेच करायचं आहे. पण त्याच्या पलीकडे जाऊन पारंपरिक करिअर सोडून सुद्धा आउट ऑफ द बॉक्स अनेक गोष्टी असतात. तर त्याबद्दल काय सांगाल? करिअर निवडताना आपण कसा विचार करावा? तुम्ही एक खूप चांगलं सांगितलं, म्हणजे विचारलंत रादर, की आई म्हणते किंवा भाऊ म्हणतो किंवा मामाच्या मुलाने किंवा काकाच्या मुलाने किंवा आत्याच्या मुलीने असं केलं आहे, मग छान जॉब मिळाला, इंजिनिअरिंग केलं आहे किंवा नीट देऊन मेडिकलमध्ये ॲडमिशन घेतलेली आहे. याने असं केलं आहे किंवा तिने असं केलं आहे की आणि ते तिने करून तिचं किंवा त्याचं करिअर चांगलं झालं आहे म्हणून तुमच्या मुलाचं किंवा मुलीचं होऊच शकेल असं झालं असतं तर मग सगळ्यांचेच खूप वेल मेंटेन जॉब झाले असते, खूप बरोबर. वेल रिटर्न सगळ्यांना आयुष्यात खूप सगळे सक्सेसफुल झाले असते. पण असं नाही आहे. प्रत्येकाचं नशीबसुद्धा वेगळं असतं, प्रत्येकाच्या इनर क्वालिटीज वेगळ्या असतात आणि तुम्ही एका साच्यात त्या मुलाला टाकणं हे जेव्हा पॅरेंट्स सोडतील, म्हणजे माझ्याकडे असे अनुभव आहेत, असे काही माझ्याकडे रिअल एक्झाम्पल्स आहेत, रिअल लाईफ एक्झाम्पल, की मला मुलांनी किंवा मुलींनी प्रत्यक्ष भेटून सांगितलेलं आहे की आम्हाला तुम्ही काउन्सेलिंग करू नका किंवा आम्हाला सांगू नका, आमच्या पालकांना सांगा, आम्हाला काही जे काय आहे ते कळतंय, पटतंय. पण असं होतं की बऱ्याच वेळेला मुलांना एखाद्या साच्यात घातलं जातं आणि तुम्ही हे असंच करा असं म्हटलं जातं. तर हे कुठेतरी चुकीचं आहे, कारण मुलांना फक्त ग्लॉसी पिक्चर दाखवणं माझ्या मते चुकीचं आहे, की याने हे एज्युकेशन घेतलं म्हणून हे करिअर झालं, म्हणून ते आयुष्यात सक्सेसफुल झाले. पण पालकांनी त्याचबरोबर ग्लॉसी पिक्चरशिवाय त्या पर्टिक्युलर प्रोफेशनमध्ये काय चॅलेंजेस आहेत, त्यांना काय डिफिकल्टीज येऊ शकतात आयुष्यात. करिअर सोडा, 10वी-12वी पासूनच किंवा अभ्यास करतानाच तुम्हाला JEE पास देणं, कारण म्हणजे हा डाटा सगळ्यांकडेच आहे की JEEमध्ये 12वी झाल्यानंतर जे क्लासेसमध्ये ॲडमिशन घेतात ते एका वर्षाला साधारण 25 लाख मुलं ॲडमिशन घेतात. JEE ॲडव्हान्सपर्यंत पोचणारे फक्त 2.5 लाख असतात. त्याच्यातनं परीक्षा देणारे JEE ॲडव्हान्सचे 1.5 लाख परीक्षा देतात आणि 40,000 फक्त IIT ज्या मेन आहेत तिथपर्यंत पोचतात. म्हणजे विचार करा की बाकीचे मुलं हे कुठेतरी खालतीच राहतात आणि मग आपण त्यांना, कारण त्यांना काय केलेलं आहे की त्यांना त्यांचं टॅलेंट न करता त्यांना इंजिनिअरिंगकडे वळवलेलं आहे. सो मग मग त्यांना ते जेव्हा ती ॲडमिशन मिळत नाही, मग आता काय करायचं हा त्यांच्यापुढे मोठा प्रश्न असतो, कारण त्यांना एकच माइंडने केलेलं असतं की मला इंजिनिअरिंग करायचं आहे. पण जेव्हा रिझल्ट लागतो JEEचा की मला नाही मिळालं आहे, मग खूप मुलं आजकाल डिप्रेशन खूप वाढलेलं आहे. मग मुलं खूप डिप्रेशनमध्ये जातात, कारण मागच्या 2-2.5 वर्ष त्यांनी फक्त त्यांच्या डोक्यात एकच असतं की मी इंजिनियर होणार, मी इंजिनियर होणार, मी इंजिनियर, आणि अचानक त्याला ब्रेक लागतो. सो मुलांना ते पचवणं खूप जड जातं. मग माझ्या मते खूप ही सॅड रिॲलिटी आहे किंवा सॅड ट्रूथ आहे की आईवडिलांनी आपल्या मुलाची क्षमता ओळखली पाहिजे. ह्याच्या पुढे मी जाऊन असं म्हणेन की आपल्या मुलामध्ये काय टॅलेंट आहे हे ओळखलं पाहिजे आणि त्याच्यानुसार त्यांनी केलं पाहिजे. आणि नुसतंच इंजिनियर होणं किंवा मेडिकल सायन्स करणं ह्याच्याशिवाय खूप वेगळे, म्हणजे डॉक्टरच्या हाताखाली एन नंबर ऑफ जॉब्स आहेत, ते कोणी बघत नाहीत. थेरपिस्ट आहे, रेडिओलॉजिस्ट आहे, ते सुद्धा खूप चांगला पैसा कमवतात किंवा नर्सेसमध्ये सुद्धा खूप चांगले, आज त्या गोष्टीची खूप गरज आहे.
तर त्या गोष्टींमध्ये सुद्धा थेरपी सायन्स आणि थेरपिस्टची खूप मागणी आहे आज. टायर 1 सिटीमध्येच तर आहेतच, पण टायर 2, टायर 3 हो, सिटीमध्ये हो. सुद्धा खूप आहे. कारण मुलं सोशल मीडियाच्या आहारी जाणं, रिलेशनशिप मॅनेजमेंटमध्ये हं. प्रॉब्लेम येणं. तर हे सगळं ह्याच्यामुळे अनेक नवीन-नवीन करियर उदयाला येत आहेत. नाही आहे तसं नाही आहे. अगदी कम्प्युटिंग म्हणलं तर ब्लॉकचेन मॅनेजमेंट आहे, क्लाउड कम्प्युटिंग आहे, त्याच्यानंतर आर्टिफिशियल इंटेलिजन्स सगळ्यांनाच माहिती आहे किंवा सायबर सिक्युरिटी आहे, एथिकल हॅकिंग आहे. म्हणजे ज्यांना कम्प्युटर करायचं सो एन नंबर ऑफ गोष्टी आहेत, पण त्याची माहिती आपण घेतली पाहिजे. एका ठराविक साच्यात न गुंतवता आणि त्याचं टॅलेंट ओळखून तुम्ही मुलांना गाईड करणं मला वाटतं पालकांना खूप आवश्यक आहे, की तुम्ही कशा-कशात करियर करू शकतात. पालकांकडे काय होतं किंवा स्टुडंटकडे, की त्यांच्याकडे पहिला प्लॅन ए माहिती असतो. पण प्लॅन ए सक्सेसफुल नाही झाला, तर माझ्याकडे प्लॅन बी काय रेडी आहे, बरोबर. प्लॅन सी काय रेडी आहे, प्लॅन डी काय रेडी प्रत्येक वेळेस मार्कच कमी पडतात असं नाही आहे. आयुष्यात अनेक गोष्टींमध्ये प्रॉब्लेम येऊ अनेक चॅलेंजेस शकतात. येऊ हां. शकतात. हो. मग प्लॅन ए नाही सक्सेसफुल झाला, तर तुमचा प्लॅन बी रेडी पाहिजे. पण बऱ्याच पालकांकडे आणि स्टुडंटकडे प्लॅन बी सुद्धा रेडी हं. नसतो आणि मग मुलं डिप्रेशनमध्ये जातात. सो खूप चारी बाजूंनी याचा अगदी, अगदी. विचार करून पालकांची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे आणि एकीकडे मुलाचाही हट्ट असतो, की मला एखादी ही गोष्ट करायची आहे, मला ह्यातच शिक्षण घ्यायचं आहे. तर पालकांचा अट्टहास आणि मुलाचा एकीकडे हट्ट, तर ह्याचा समतोल हा सुद्धा कशाप्रकारे काढता येतो? करियर काउन्सिलर म्हणून त्यात तुम्ही काय सांगू शकता, हा समतोल राखण्यासाठी? याच्यात 2 गोष्टी आहेत. एखादा मुलगा जर का खूप सेल्फ मोटिव्हेटेड असेल अँड ही नोज व्हेरी वेल व्हॉट ही ऑर शी वॉन्ट्स टू डू इन हर लाईफ डाउन द लाईन 5 ऑर 10 इयर्स. सो त्याला जर का ते सेल्फ मोटिव्हेशन असेल, तर तो त्याची माहिती घेईल. त्या करिअरबद्दल मला काय करायचं आहे, त्याचं जॉब प्रोफाईल काय आहे, इंडस्ट्री कोणत्या इंडस्ट्रीमध्ये मला जॉब मिळू शकतो, त्यासाठी व्हॉट आय हॅव टू डू. मी हं. आत्ता 12वीमध्ये काय केलं पाहिजे, मग मी कोर्स कोणता केला पाहिजे, ग्रॅज्युएशनसाठी काय केलं पाहिजे, पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी काय केलं पाहिजे, रादर ते कुठून केलं पाहिजे सो दॅट आय ओके. गेट अ बेस्ट पॅकेज. की मला इंजिनिअरिंग करायचं आहे म्हणून मी कुठल्या इंजिनिअरिंग कॉलेजमधनं जबरदस्तीने इंजिनिअर व्हायचं, की माझ्या घरच्यांना माझ्या मागे इंजिनिअरिंग लावलेलं असणं, हे उपयोगाचं नाही आहे. कारण आज हं. बाहेर मार्केटमध्ये इंजिनियर्सला सुद्धा मिनिमम 30,000 पगार हो. असणारे इंजिनियर्स आहेत. मग त्याच्यापेक्षा तर मी असं म्हणेन की एखादा ड्रायव्हर असलेला माणूससुद्धा खूप जास्त चांगले पैसे हं. कमवतो. सो याचा अर्थ सगळ्यांनी ड्रायव्हर होणं असाही नाही आहे किंवा सगळ्यांनी इंजिनियर होणं असाही नाही आहे. पण एखादा मुलगा किंवा मुलगी सेल्फ मोटिवेटेड असेल आणि त्याला माहिती आहे की मला हेच करायचं आहे, हेच आवडतं आहे, त्याचा इनर इंटरेस्ट आणि त्याची एनर्जी जर का त्याने घातली, तर ते ठराविक गोष्टी करू शकतो. आणि आई-वडिलांचा चॉईस हा मुलींचा चॉईस कधीच असू शकत नाही, की मला हे आयुष्यात करता आलं नाही म्हणून तू कर. हं, हं, हं. सो मग हा अतिशय मला वाटतं महत्त्वाचा हां. मुद्दा आहे, की आपल्या काही ज्या गोष्टी राहून गेल्यात त्या मुलावरती थोपवू नयेत. बरोबर. कारण पर्सनॅलिटी जसं मी मगाशी म्हटलं, की आपण युनिक म्हणून जन्माला आलेलो आहोत. आपली आई वेगळ्या पर्सनॅलिटीची आहे. आपले वडील वेगळ्या पर्सनॅलिटीचे आहेत. माझा लहान भाऊ किंवा बहीण वेगळ्या पर्सनॅलिटीची आहे. माझी आजी वेगळ्या पर्सनॅलिटीची आहे. सो प्रत्येकाची पर्सनॅलिटी वेगळी आहे. हं. आणि मग त्या पर्सनॅलिटीला जर का तुम्ही वरती नाही येऊ दिलं, तर मग त्याच्यात डिप्रेशनसारखे प्रॉब्लेम्स सुरू होतात आणि मग हे कुठेतरी क्लॅशेस व्हायला हो, सुरुवात हो. होते. मग त्याच्यापेक्षा त्यांना काय आवडतं हे जर का की कारण काय असतं की आई-वडीलच मुलांसाठी आणि जसं मुलांसाठी महत्त्वाचे असतात, तसंच मुलांना सुद्धा आई-वडील पण महत्त्वाचे असतात. तर कुठेतरी त्याचा ताळमेळ हं. साधून आणि मुलांवर विश्वास ठेवणं सुद्धा खूप आवश्यक आहे, की तू हे करू शकतोयस, हे त्याच्यात जर का मुलांना पाठिंबा दिला, नुसता एक पाठीवरून हात जरी फिरवला, की तू कर, तुला जर का इतकं पॅशन आहे, तुला इतका आणि जे सेल्फ मोटिवेटेड नाही आहेत, मग हं. त्यांच्यासाठी वेगवेगळ्या टेस्ट आहेत किंवा त्यांनी किंवा करियर अनालिस्टकडे जावं, की मला ओके. नक्की काय आवडतं. कारण प्रत्येकालाच लक्षात येईल त्या वयात हं, हं. 15-16व्या वर्षी, की मला हे आवडतंय. नाही येऊ शकत. काही मुलांना वयाच्या 22व्या वर्षी कळेल, काही मुलींना 25व्या वर्षी कळेल, की अरे नाही, मला तर हेच आवडतंय आणि हे मला करायला आता आयुष्यभर आवडेल. कारण आपण जेव्हा एखादा सर्व्हिस किंवा जॉब करतो, ती साधारण 40 ते 45 वर्षांसाठी हो, करतो. हो. म्हणजे 80,000पेक्षा जास्त तास आपण एखाद्या प्रोफेशनला देत असतो. मग ते तास देताना मला जे आवडीचं काम आहे, मला ज्याच्यात सॅटिस्फॅक्शन मिळेल, ते मी करायचं का दुसऱ्यांना आनंद मिळेल म्हणून मी हे करायचं, हे कुठेतरी ठरवलं गेलं पाहिजे. आणि बरं. त्याच्यातनंच मला वाटतं पुढचा मार्ग हं, हं, मिळेल. हं. तर प्रत्येकाची अंडरस्टँडिंग लेव्हल कोणाला खूप लवकर समजतं, कोणाला गॉड गिफ्ट असतं
आणि कोणाला मग वेगवेगळ्या तुम्ही एक करिअर उल्लेख केला की काउन्सिलिंगची आवड मदत. निवड हे बघणं गरजेचं आहे. पण बरोबर. समजा अशी एखादी व्यक्ती, असा एखादा मुलगा आहे, ज्याचं कन्फ्युजन आहे, नाही माहिती माझी आवड निवड काय मला कळत नाहीये आणि आता ही निर्णायक वेळ आलेली आहे की आता मला निर्णय घ्यायचा आहे कुठल्या फील्डमध्ये जाऊ. तर अशा लोकांना काय सांगाल? अशा लोकांसाठी जसं मी म्हटलं, की त्यांनी एकतर मग पहिल्यांदा तर त्यांनी त्यांच्या स्कूल टीचर्सना विचारावं. कारण आई-वडिलांनंतर स्कूल टीचर हे सगळ्यात महत्त्वाचे असतात. कारण मुलगा किंवा मुलगी जास्त वेळ स्कूलमध्ये असतो आणि त्या स्कूल टीचरला त्याची पर्सनॅलिटी, त्याचे इंटरेस्ट, त्याचे स्किल्स सगळे माहिती असतात. सो दॅट इज फर्स्ट पॉइंट. आणि तिथे सुद्धा तुम्हाला जर का असं वाटत असेल, की नाही स्कूल टीचरकडे, तर एक करियर ॲनालिस्ट तुम्हाला याच्यात मदत करू शकतो. आणि करियर ॲनालिस्ट मग तुम्हाला काय करतील, की एक वेगवेगळ्या त्यांच्या काही टेस्ट असतात, की त्या टेस्टमध्ये तुम्ही जर का त्या टेस्ट दिल्या, तर तुम्हाला एक्झॅक्ट सायंटिफिक रीतीने की तुमच्यात काय स्किल्स आहेत, तुमची पर्सनॅलिटी कशी आहे, तुमचे करियर इंटरेस्ट काय असू शकतात, तुमचे करियर मोटिवेटर्स काय आहेत, तुमच्या लर्निंग स्टाईल काय आहेत, या सगळ्या ग्राफनुसार मग त्यांचा एक रिपोर्ट निघतो आणि मग आम्ही त्यांना चॉईसेस देतो की बरं. तू हे करू शकतो, तुझ्यात या स्किल खूप चांगल्या आहेत आणि या स्किलमध्ये तुझं लॅकिंग आहे, तू हे स्किल वाढवू शकतोस. जर का तुला हा पर्टिक्युलर कोर्स करायचा असेल किंवा या पर्टिक्युलर करिअरमध्ये जायचं असेल, तर मुलांना त्याची जाणीव होणं महत्त्वाचं आहे की माझ्यामध्ये काय प्लस पॉईंट आहेत, माझ्यामध्ये काय बरोबर. मायनस पॉईंट आहेत, मी कुठे मला स्वतःला अजून अपग्रेड करू शकतो. तर हे महत्त्वाचं आहे. हे तुम्ही जेव्हा लर्निंग कळतं, स्टाईल म्हटलात तर ते एकदा एक्सप्लेन करा ना, की म्हणजे थोडीशी टेक्निकल टर्म मला वाटली, पण काय आहे सोप्या भाषेत कसं सांगाल? लर्निंग स्टाईल प्रत्येकाच्या म्हणजे आमची जी मेयर्स ब्रिग्स थेअरी आहे त्याच्यानुसार लर्निंग स्टाईल्स 4 असतात, म्हणजे सगळ्याच मनुष्यांसाठी. तर त्याच्यामध्ये आहे पहिली रीड अँड राईट, मग ऑडिटरी, व्हिज्युअल आणि कायनेस्थेटिक. बरं. म्हणजे पहिली म्हटलं रीड अँड राईट, तर म्हणजे कोणाला लिहून लिहून वाचून पटकन कळतं, बुक वाचून एखाद्याला कळतं. कोणाला कोणाचं कॉन्फरन्स ऐकून किंवा ऑडिओ बुक आपण म्हणतो किंवा असं कानात ऐकूनच कळतं, वाचून नाही लक्षात येत. कोणाला सवय असते मला नोट्स काढायची आहे. कोणाला पटकन अल्गोरिदम्स, डायग्राम्स हे हो, पटकन हो. कळतं. एखाद्याला डायग्राम बघितल्यावर भीती वाटते, पण एखाद्याला त्याची थेअरी वाचल्यावर पटकन समजते. सो आणि कायनेस्थेटिक वेअर युअर माइंड, ब्रेन अँड हँड्स ऑन ऑपरेशन डू वर्क ॲट अ टाईम, सिंगल टाईम. तर असे लोकं मग त्यांचं एकाच वेळेस तिन्ही गोष्टी त्यांना करायच्या असतात. आता तुम्ही आणि मी बोलतोय, सो आपलं हे फक्त म्हणजे आपण ह्याला म्हणू रीड अँड राईट आणि ऑडिटरीमध्ये चालू आहे. दिस इज नॉट कायनेस्थेटिक. ओके. कायनेस्थेटिक म्हणजे एखादा इंजिनियर आहे, प्लंबर आहे किंवा एखादा पायलट आहे, तो कायनेस्थेटिक होऊ शकतो. कारण त्याला हॉरिझनवर विमान ठेवणं आहे, एकाच वेळेस ते सगळे बटन्स करून चालवणं आहे, कुठे न्यायचं आहे विमान हे बघणं आहे. तर त्याचे हँड्स ऑन ऑपरेशन पण चालू आहे, डोकं पण चालू आहे आणि त्याची सगळं त्याच्यावर आहे. पण त्याच वेळेस त्याला प्रत्येक गोष्ट करणं खूप महत्त्वाचं आहे. सो या लर्निंग स्टाईल आहेत. तर पर्सनॅलिटी असतात प्रत्येकाच्या 4 टाईप्सच्या 16 टाईप्सच्या खरं तर पर्सनॅलिटी आहेत. मेन 4 टाईप्सच्या पर्सनॅलिटी असतात. त्याच्यानंतर करिअर मोटिवेटर्स असतात, करिअर इंटरेस्ट असतात. हे सगळं करून जेव्हा तुमच्याकडे मग एन नंबर ऑफ जेव्हा चॉईसेस येतात, जसं मी मगाशी म्हटलं की प्लॅन ए, प्लॅन बी, प्लॅन सी तुमचा रेडी पाहिजे. बरं. तर हे आम्ही करिअर ॲनालिस्ट म्हणून आम्ही त्यांना गाईड करू शकतो. तुम्ही की परत तुझं एक आता टर्म वापरलीत, करियर मोटिवेटर्स, ते सुद्धा सांगा. त्याचा अर्थ काय? करिअर मोटिवेटर म्हणजे ज्या गोष्टींमध्ये मला काम केल्यावर एक एनर्जी मिळते, आनंद मिळतो, सॅटिस्फॅक्शन मिळतं आणि ते काम करताना मला थकायला होत नाही. त्याला म्हणतात करिअर मोटिवेटर्स. मग म्हणजे मला काय मोटिव्ह करतंय, मला कुठे पॅशन आहे माझं, हे शोधण्याचं काम ते करिअर मोटिवेटर्स करतं. म्हणजे टेस्ट करते, मग त्याच्यातनं आम्ही एखाद्याचं कंटिन्युअस लर्निंग येतं किंवा हाय पेस टेक्नॉलॉजी, हे 2 करिअर मोटिवेटर्स आहेत. किंवा आर्टिस्टिक आहे, त्याच्यानंतर इन्व्हेस्टिगेटिव्ह आहे किंवा आपण म्हणू की स्ट्रक्चर्ड वर्क एन्व्हायरमेंट आहे किंवा सोशल सर्व्हिस आहे. आता एखादा पॉलिटिकल नेता असतो किंवा जनसंपर्क अधिकारी असतो, त्याला तुम्ही एका केबिनमध्ये बसवून की तू स्ट्रक्चर्ड चार्ट कर किंवा तू डेटा मेंटेन कर किंवा तू डेटा काढून ठेव, तो नाही करू शकणार. कारण ती त्याची पर्सनॅलिटीच नाही आहे. त्याला लोकांमध्ये जायचं आहे. त्याला जोपर्यंत लोकांशी बोलत नाही, लोकांमध्ये मिसळत नाही, लोकांकडनं त्याला आयडियाज येत नाही, तोपर्यंत त्याला एन्थुसियास्ट वाटतच नाही की मी काहीतरी काम केलंय. बरोबर. तो त्या 4 चौकोनात बसून किंवा एखाद्या रूममध्ये बसून तो काम करूच शकणार नाही. त्याच्या उलट एखादा डेटा ॲनालिस्ट आहे, त्याला म्हटलं की तू 4 जणांशी जाऊन बोल किंवा तो नाही करू शकणार हे.
कारण त्याचं पॅशन आहे स्ट्रक्चर्ड वर्क एन्व्हायरमेंट. करेक्ट. किंवा एखाद्याला असं असतं की मी वयाच्या 50शीपर्यंत गेलो तरी मला कायम काहीतरी शिकायला आवडेल नवीन. मग माझ्या फील्डमधलं मी अपग्रेड होईन, छोटासा कोर्स करेन, काहीतरी नवीन शिकेन. ह्याला म्हणतात कंटिन्युअस लर्निंग. सो प्रत्येकाच्या पर्सनॅलिटीनुसार त्याला कुठे काम करायचं आहे हे त्याला आवडतं. तुम्हालाही ती जाणीव झाली असेल, आपण सगळेच प्रोफेशनमध्ये आहोत, की आपल्याला कुठे कम्फर्ट वाटतं बरोबर. आणि ते काम करताना मग मला थकायला पण होत नाही. मग मला काम म्हणजे मी दिवसभरातले 12 तास आनंदाने काम करू शकतो, कारण ते मला करायला आवडतंय मुळापासून आणि ते माझं पॅशन आहे. जिथे पॅशन आणि काम एकत्र येत नाही, मग आपण म्हणतो की अरे मी केव्हा जातोय आता इथून, असं मला कोट झालंय. पण एक आहे ना, की तुम्ही काम असं करा की ज्यात तुम्हाला सुट्टी घेण्याची इच्छाच नाही होणार. हां, तसं तसं अगदी. तसं नाही म्हणणं. मी तसं नाही म्हणू देणार, कारण शेवटी मनुष्य आहे आणि त्याला सुट्टी घेण्याची गरज असते. बट म्हणजे मेंदूला थकवा न येणं किंवा एक सॅटिस्फॅक्शन मिळणं, जॉब सॅटिस्फॅक्शन हे आपण सगळ्यात महत्त्वाचं म्हणतो. तर आता जर का ही टेक्नॉलॉजी निघालेली आहे, तर मला असं वाटतं पालकांनी, मुलांनी त्याचा म्हणजे ॲडव्हान्टेज घेतला पाहिजे, की काहीतरी ठराविक तुम्ही साचे बंद करता. नवीन जे प्रोफेशन्स आहेत, नवीन आता ॲडव्हान्स याच्यात पूर्वी नव्हते, माहीत नव्हते, पालकांनाही माहीत नव्हते. पण आता आपल्याकडे खूप टूल्स आहेत ज्याच्यातनं आपल्याला कळतं की नवीन प्रोफेशन्स कोणते आहेत, नवीन करिअर पाथ कोणते आहेत. हे शोधून काढण्याचं कामच ती टेस्ट करते किंवा करिअर ॲनालिस्ट तुम्हाला मदत करतो की तुम्ही काय कोर्स केला पाहिजे आणि काय कोर्स करून तुम्ही हे करिअर करू शकतात. त्याच्यात मधलं जे काम आहे, एक महत्त्वाचं दुवा साधण्याचं जे काम आहे, ते करिअर ॲनालिस्ट किंवा टेस्ट करतात. म्हणजे अंदाधुंद तुम्ही कुठेही चाचपणी करण्यापेक्षा कारण मला असं वाटतं की कुठलंही शिक्षण घेतलं तर शिक्षण वाया जात नाही, तुमचा पैसा थोडाफार वाया जातो आणि त्याच्यापेक्षाही वेळ वाया जातो. म्हणजे तुम्ही एक सायन्स घेऊन आणि मग त्या मुलाला वाटणं की मी हे नाही करू शकत आहे, मग मी आता कॉमर्स घ्यायचं, तर जे 2 वर्ष त्याचे गेलेत, 3 वर्ष गेलेत. माझ्याकडे अशी खूप उदाहरणं आहेत किंवा महाराष्ट्रातल्या अशा अनेक कॉलेजेसमध्ये अशी उदाहरणं आहेत की इंजिनिअरिंगच्या सेकंड इयरला येऊन तो मुलगा सरळ नाही म्हणतो की मला आता शिकायचंच नाही आहे आणि मी आता म्हणजे याच्यापेक्षाही वाईट परिस्थिती आहे की मुलं नाही म्हणतात, शिकायला नाही म्हणतात, घरचे जबरदस्ती आणतात आणि या अशा केसेस सायकॉलॉजीमध्ये पण मग त्या म्हणजे टर्न व्हायला सुरुवात झालेली आहे आणि याचे खूप वाईट रिपरकेशन्स पण व्हायला सुरुवात होतात. याचं कारण हेच आहे की सुरुवातीपासूनच आपण त्यांना कॅटेगराईज करून टाकलं, त्यांच्या टॅलेंटला वाव न देता आपण पण त्यांना आता करून जसं तुम्ही म्हणालात की अगदी इंजिनिअरिंगला गेलो आणि 1-2 वर्षानंतर कळलं की मला नाही जमत आहे किंवा मला नाही करायचं आहे. तर अशा वेळेला तुम्ही काय सल्ला द्याल? कशा पद्धतीनं मार्ग काढावा लागेल यातून? असे बरेच लोकं किंवा असे काही विद्यार्थी पॉडकास्ट आपला बघत असतील, ज्यांना कदाचित ही अडचण असेल सुद्धा, तर त्यांनी आता काय करावं? मी त्यांना परत हेच सांगेन की तुम्ही जसं मी मगाशी अगदी पहिल्यांदा म्हटलं की कुठेही न जाता तुम्ही आधी घरी तुमचा स्वॉट ॲनालिसिस करा की मला काय करायला आवडतंय आणि मला लाँग टर्ममध्ये काय करायला आवडेल. मला कुणीतरी सांगतंय म्हणून मी हे करणं आणि मला कुणीतरी सांगतंय म्हणून मी हे न करणं, त्याच्यापेक्षा मला स्वतःला काय करायला आवडेल हे जेव्हा ते मुलं शोधून काढतील, स्टुडंट शोधून काढतील, तेव्हा त्यांना ते कळेल की मला लाँग टर्ममध्ये काय करायला हवं. आपण काय करतो की मला आता हे करायचं कारण ट्रेंड, राईट. स्टुडंट्स असतील, पॅरेंट्स असतील, ते फॉलो ट्रेंड्स. माझ्या बाजूची चालली आहे, हे चाललं आहे, हे चाललं आहे, या क्लासला चांगली स्कॉलरशिप मिळते आहे आणि म्हणून मला ॲडमिशन घ्यायची आहे. हा ट्रेंड फॉलो केला जातो, टॅलेंट फॉलो केलं जात नाही. बरं. आणि मग काही वर्षांनी असं होतं की तो मुलगा फ्रस्ट्रेट व्हायला सुरुवात होतं आणि मग तिथे कळतं की चुकलेलं आहे. सो रादर आफ्टर टेकिंग 2-3 इयर्स आत्ताच बसून तुम्ही, आणि नसेल कळत तर मग तुम्ही सायंटिफिक टेस्टचा आधार घ्या, कोणाकडे जा, त्यांच्याकडनं मार्गदर्शन घ्या. मग तुमचे टीचर्स असतील, करिअर ॲनालिस्ट असतील किंवा तुमच्या घरातले कोणी मोठे व्यक्ती असतील जे तुम्हाला सांगतील. कोणाकडनं तरी तुम्ही जर का तुम्हाला कळत नसेल तर तुम्ही मार्गदर्शन हे घेतलंच पाहिजे. आणि मुख्यतः स्वतःचा मी जसं म्हटलं की लिहून काढायचं सरळ की मला हे 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 करायला आवडतं आणि मला हे 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 करायला आवडत नाही. बरं. हा सगळ्यात सोपा मार्ग आहे. समजा मला आता एखादा निर्णय घ्यायची वेळ आलेली आहे आणि मला कळत नाही की नेमकं काय यातून निर्णय घ्यावा. माझ्यासमोर बरेच मार्ग ओपन आहेत. अशा कोणत्या टेस्ट आहेत? तुम्ही आत्ता पण उल्लेख केला टेस्ट करणं गरजेचं आहे. तर अशा कोणत्या नेमक्या टेस्ट आहेत आणि त्यातून कसा निकाल आपल्याला कळतो?
जसं मी म्हटलं तुम्हाला, की हे सायकोमेट्रिक टेस्ट किंवा आपण EQ, IQ किंवा करियर ॲप्टिट्यूड टेस्ट याला म्हणतात. या टेस्टमध्ये मग मुलाची पर्सनॅलिटी ओळखली जाते आणि पर्सनॅलिटी, त्याचे स्किल्स, त्याचे इंटरेस्ट आणि त्याच्यानंतर हे मी जसं मगाशी सांगितलं करियर मोटिवेटर्स काय आहेत, करियर लर्निंग स्टाईल काय आहेत, हे ओळखलं जातं. कारण नुसतं शिक्षण घेणं महत्त्वाचं नाही आहे, तर त्या मुलाला अपार्ट फ्रॉम करिक्युलर ॲक्टिव्हिटीज त्याला टेक्निकल नॉलेज किती आहे, त्याच्यामध्ये दुसऱ्या लाईफ स्किल्स किती आहेत. एखादा मुलगा कमी शिकतो, पण तुम्ही बघत असाल की त्याच्यात एक बोलण्याचा कॉन्फिडन्स असतो, तो शार्प असतो. मुलगा किंवा मुलगी असेल, शिक्षण कमी असलं तरी ते कदाचित पुढे वेगळ्या मार्गाने जाऊ शकतात, त्यांचं करियर फॉलो करू शकतात, त्यांची पॅशन फॉलो करून त्याच्यात त्यांचं करियर होतं. मग शिक्षण कमी असलं तरी चालतं. तर अशी पण उदाहरणं आपल्या आजूबाजूला सुद्धा बऱ्याच वेळेला असतात. कारण त्या मुलांनी काय केलं, की एक सरदोपट शिक्षणाचा मार्ग न घेता त्यांनी त्यांच्या पॅशनमध्ये त्यांनी शिक्षण घेतलं आणि त्याच्यातनं त्यांचं कशा करियर केलेलं पद्धतीची आहे. टेस्ट असते? काय प्रश्न त्यामध्ये असतात आणि त्यातून ही करियर अ, काउन्सिलरला कसं कळतं? ही मुळात 1 तासाची टेस्ट असते आणि या बरं. टेस्टमध्ये आम्ही वेगवेगळ्या स्किल्सवर प्रश्न विचारतो आणि त्या ऑनलाईन टेस्ट असते ही. ऑफलाईनसुद्धा असते, तुम्ही ऑफलाईनसुद्धा देऊ शकतात आणि याच्यात अगदी म्हणजे मुलांना कधी ते प्रश्न अनेकदा टेस्ट झाल्यानंतर आम्हाला स्टुडंट सांगतात, की आम्ही कधी स्वतःला असे प्रश्न विचारले पण नव्हते, की आपल्याला असे प्रश्न पडू शकतात. अच्छा, असा प्रश्न पडला तर मी कसा रिॲक्ट होईल? एखादी केस स्टडी छोटासा सोशल इश्यू आम्ही दिलेला आहे. मग या सोशल इश्यूवर कदाचित तुमचं मत वेगळं असेल, माझं वेगळं असेल, माझ्या बाजूच्याचं वेगळं असू शकतं. सो दॅट्स मेक्स अवर पर्सनॅलिटी. सो मग असे प्रश्न आहेत. काही टेक्निकल बेस्ड क्वेश्चन्स असतात, काही न्यूमेरिकल बेस्ड क्वेश्चन्स असतात, काही व्हर्बल ॲबिलिटीचे क्वेश्चन्स असतात. असे सगळे क्वेश्चन्स आम्ही 1 तासात घेतो आणि त्या टेस्टवरून मग त्या मुलाची पर्सनॅलिटी. आता पर्सनॅलिटी कशी निघते, तर जसं मी सांगितलं, की सोशल इश्यूजवर क्वेश्चन असतात किंवा काही केस स्टडीज दिलेले असतात. मग त्याच्यावर तो रिॲक्ट कसा होतो, हं. हे महत्त्वाचं आहे. कारण या टेस्ट जसं मी तुम्हाला सांगितलं, की या टेस्ट आणि मग रिपोर्ट निघतात. त्याच्यात मग तुम्ही हे करियर करू शकतात की नाही, त्याला म्हणतात करियर सुटॅबिलिटी मीटर रिपोर्ट. बरं. कारण एखादा मुलगा परसेप्शन घेऊन आलेला असतो, की मला हे करायचं आहे. बट दॅट इज अ गुड चॉईस फॉर हिम ऑर हर, ऑर दॅट इज ॲट ऑल अव्हॉइड, ऑर दॅट इज अ टॉप चॉईस फॉर हिम ऑर हर. हे शोधून देण्याचं काम ती टेस्ट करते आणि जर का ते त्याच्यासाठी अव्हॉइड आहे, तर मग त्याच्यासाठी त्याच्या पर्सनॅलिटी, करियर इंटरेस्ट, करियर मोटिवेटर्स आणि लर्निंग स्टाईलप्रमाणे काय योग्य आहे, हे सुद्धा ती टेस्ट सांगते. म्हणजे काय चुकीचं आहे हे सुद्धा ती टेस्ट सांगते, की हे तू करू शकत नाही बिकॉज यू आर लॅकिंग इन दिस पर्टिक्युलर टाईप ऑफ स्किल्स आणि म्हणून हे करियर तुझ्यासाठी चांगलं नाही आहे. आणि तुझ्याकडे काय चांगलं आहे मग, तर हे चांगलं आहे. मग याच्यातनं तू कोणते करियर करू शकतो, मग ते करियरचे ऑप्शन्स आम्ही त्यांना देतो. बरं. सो याच्यात दोन्ही गोष्टी आहेत. म्हणजे काय नाही करू शकत हे पण त्याच्यात निघतं आणि तुमच्या पर्सनॅलिटी, तुमच्या इंटरेस्ट, तुमच्या करियर, तुमच्या स्किल्सनुसार सुटेबल तुम्ही आहे. काय सुटेबल बरोबर. आहे हे सुद्धा करू शकता. म्हणजे दोन्ही कळतं तुम्हाला त्याच्यात. आता सायकोमेट्रिक टेस्ट काय आहे ते समजलं, पण ती कुणी करावी आणि कधी करावी अशी काही वयोमर्यादा आहे त्याला? खरं त्याला काहीच तशी वयोमर्यादा नाही आहे. जसं मी सांगितलं, की प्रोॲक्टिव्ह पॅरेंट्स आमच्याकडे 2री ते 7वी बरं. सुद्धा टेस्ट आहेत, की त्याला म्हणतो आम्ही मल्टिपल इंटेलिजन्स टेस्ट. म्हणजे काय तर आपल्या घरात मुलगा किंवा मुलगी, लहान मुलं आपण म्हणतो, की खूप मस्ती करतो, हायपर ॲक्टिव्ह आहे. आपण सहज बोलता बोलता असं बोलून जातो. पण मग ती हायपर ॲक्टिव्ह किंवा त्याची एनर्जी चॅनलाइज कुठे करायची, त्या पॅरेंट्सला ते माहीत नसतं. त्या खूप ॲक्टिव्ह आहे हे कळतं आहे, पण ती एनर्जी चॅनलाइज कुठे करायची हे ज्या पॅरेंट्सला कळतं, त्याला म्हणतात प्रोॲक्टिव्ह पॅरेंट्स. मग त्याला कुठे टाकायचं आहे किंवा काय केलं पाहिजे, तर मग त्याच्यासाठी सुद्धा टेस्ट आहे. असं नाही की माझ्या घराजवळ ॲबॅकसचा क्लास आहे किंवा माझ्या घराजवळ ड्रॉइंगचा क्लास आहे आणि म्हणून आई त्याला घेऊन जाते आहे. रादर दॅन इफ यू डू मल्टिपल इंटेलिजन्स टेस्ट, तर त्या मुलामध्ये काय वेगळं आहे. सगळ्यांनाच मॅथ नाही आवडू शकत किंवा सगळ्यांनाच डान्स करायला नाही आवडू शकत किंवा सगळ्यांनाच ड्रॉइंग करायला नाही आवडू शकत, तर मग ते त्याच्यातनं निघतं. मग 10वी-12वीसाठी आहे. वेगवेगळ्या बोर्ड्सच्या सुद्धा आमच्याकडे 10वी-12वीच्या आहेत. इंजिनिअरिंगच करायचं असेल तर इंजिनिअरिंग ब्रँच सिलेक्टर टेस्ट आहे. तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या टेस्ट असतात सायकोमेट्रिक आणि टिल अप टू द बिग 5 किंवा करियर इन्क्लायनेशन टेस्ट आम्ही म्हणतो, की 50 वर्ष झाल्यानंतर एखाद्याला अपार्ट बिकॉज ऑफ सम जॉब रिस्पॉन्सिबिलिटी किंवा काही,
तो ते करिअर किंवा त्याचं पॅशन तो फॉलो करू शकला नाही आहे. मी जॉब केला वयाच्या 50-55 पर्यंत. पण आता खूप झालं. आता मला माझं काहीतरी वेगळं सुरू करायचं आहे. मला बिझनेस सुरू करायचा आहे. तर मला काय इंटरेस्ट आहे, हे बरं. एक्झॅक्टली शोधून काढायचं कामसुद्धा ही टेस्ट करते. तर असं काही नाही की दुसरीतलाच मुलगा करू शकतो. 50-55 एज झालेला माणूस किंवा बाईसुद्धा, स्त्रीसुद्धा हे काम टेस्ट करू शकते. मी अशी काही उदाहरणं बघितली, साधारण वयवर्ष 35-40च्या मधले आहेत, इंजिनिअरिंग क्षेत्रात आहेत, IT क्षेत्रात आहेत, पण त्यांना सॅच्युरेशन आलं आता किंवा बरोबर. त्यांना असं वाटतं की अरे माझं पॅशन नाही आहे, जसं तुम्ही मगाशी म्हणालात. तरी पण इतके वर्ष काढली आहेत, इथून पुढे सुद्धा तेच करावं लागणार आहे, कारण इतके वर्ष आपण त्यातच आहोत. त्यातच तर आहोत. यांनाही टेस्ट कशी उपयोगी ठरू शकते आणि त्यात फायदा काय होऊ शकतो पुढे? तेच मी जसं म्हटलं तसं, की आत्तापर्यंत मी काहीतरी एन नंबर ऑफ गोष्टींमुळे मी या क्षेत्रात ढकललो गेलो. पण आता ते कळालंय, की आता मी याच्यापुढे हेच काम करावं लागणार आहे मला. माझ्या कामात व्हेरायटी नाही आहे किंवा माझ्या कामात खूप चॅलेंज आहे असं त्यांना दिसत नाही. त्यांना काहीतरी वेगळं हवं असतं. त्याची ती भूक असते त्यांची. इंटेलिजन्सची भूक असेल किंवा करिअरची भूक असेल किंवा पॅशनची भूक असेल. मग तशांसाठी ही टेस्ट उपयोगाला येते, की माझ्याकडे काय वेगळ्या ॲबिलिटीज किंवा स्किल्स आहेत, ज्या मी डेव्हलप अजून करू शकतो आणि मी कोणत्या क्षेत्रात जाऊ शकतो. तर त्याच्यासाठी त्यांना नक्कीच उपयोग होऊ शकतो. पण ते शोधून काढण्याचं जे एक्झॅक्टली मला काय हवं आहे, हे शोधून काढण्याचं कारण तुमच्याकडे बघून किंवा माझ्याकडे बघून कोणी सांगू शकणार नाही, आपल्या चेहऱ्यावर लिहिलेलं नाही आहे, की अच्छा यांचं खरं पॅशन काय आहे किंवा यांना खरं काय करायला आवडतं लाँग टर्ममध्ये किंवा मला काही न थकता मला हे काम खूप आनंदाने करायला आवडेल. तर हे पॅशन शोधून काढण्याचं काम ती टेस्ट करते. बरं. आता अगदी जाता जाता एक शेवटचा प्रश्न. आत्ता जे 10वी आणि 12वीमध्ये आहेत, त्यांना एक करिअर काउन्सिलर म्हणून तुम्ही काय सल्ला द्याल? मी त्यांना सल्ला हाच देईन, की फॉलो युअर पॅशन, फॉलो युअर स्किल. शेवटी आपण करिअर कशासाठी करतो आहे, की आयुष्यात सक्सेसफुल होण्यासाठी. सक्सेसफुल होणं म्हणजे काय? आपण म्हणतो त्याला, की एक सोशल स्टेटस असणं, पैसा असणं, हे एक सामान्य माणसाचे सक्सेसफुल होण्याचे क्रायटेरियाज आहेत. पण हे सगळं मिळूनसुद्धा बऱ्याच वेळेला काही अशा गोष्टी होतात, की ज्या आता सांगणं बरोबर दिसणार नाही, पण सगळं असूनसुद्धा बऱ्याच वेळेला वाईट गोष्टी घडतात. मग असं काय असेल, की त्यांना सगळं मिळूनसुद्धा वाईट गोष्टी का घडतात? तर मनाप्रमाणे कुठेतरी करता येत नाही आहे, हे त्यांना जेव्हा जाणवायला लागतं, तर तेव्हाच कुठेतरी त्यांचं चुकीचं पाऊल पडतं. तर मला असं सांगायचं आहे, की फॉलो युअर पॅशन, फॉलो युअर ड्रीम. पण ड्रीम करताना उगाच काहीतरी अवास्तव ड्रीम बघण्यापेक्षा आपण जसं म्हणतो, की मला गोल सेट करून ड्रीम बघायला जास्त आवडेल. काहीतरी ड्रीम बघण्यापेक्षा, की मी काय करू शकतोय. उघड्या डोळ्यांनी ड्रीम बघणं मला वाटतं जास्त संयुक्तिक आहे, की माझ्यामध्ये या स्किल्स आहेत, या नाही आहेत. हे इंटरेस्ट आहे, माझी ही पर्सनॅलिटी आहे. हे करून मी काय करू शकतो? इतका रॅशनल निर्णय घेण्याची आज गरज आहे. कारण आपल्या आजूबाजूला कॉम्पिटिशन खूप आहे आणि उगाचच मला काहीही करायचं आहे म्हणून असं न करता एक रॅशनल डिसिजन घेऊन, गोल सेट करून ते ड्रीम बघणं आवश्यक आहे, असं मला वाटतं. अगदी. आणि मला वाटतं की आपण आज अशा विषयाबद्दल बोललो की ज्याने आयुष्याला कलाटणी मिळणार आहे किंवा आपला असा एक निर्णय ज्यावरती आपलं अख्खं भविष्य अवलंबून आहे. मला वाटतं खूप महत्त्वाचे मुद्दे आपल्या प्रेक्षकांना सुद्धा मिळालेत. अनेकांना त्यातून मदत होईल. सायकोमेट्रिक टेस्ट असेल किंवा जसं तुम्ही अनेक मुद्दे या ठिकाणी मांडले की लर्निंग स्टाईल आहे किंवा पालकांची काय जबाबदारी आहे, अनेक गोष्टी मला वाटतं आज क्लिअर झाल्या असतील. विशाखा वाघजी, तुम्ही सविस्तर बातचीत केलीत त्याबद्दल तुमचे आभार. तुम्ही वेळ दिलात त्याबद्दल तुमचे आभार. मंडळी, खरं तर हा असा निर्णय आहे ज्याने आपलं भविष्य साकारणार आहोत, आपण भविष्याला आकार देणार आहोत आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला आज सविस्तर विशाखा मॅडमकडून आपल्याला ऐकायला मिळालेल्या आहेत. त्यातल्या तुम्हाला कुठल्या गोष्टी तुम्हाला जास्त उपयोगी वाटत आहेत, तुम्हाला त्याचा कसा उपयोग होणार आहे, हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण पॉडकास्टसाठी, व्हिडिओसाठी बघत राहा न्यूज 18 मराठी.